श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही सुद्धा देवाची रोज पूजा करत असाल, उपवास करत असाल आणि तरी देखील तुम्हाला हवं तसे यश मिळत नसेल, देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या संदेशाला नक्की पहा. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, जोपर्यंत तुमच्यात भाव नाही, मनात करुणा नाही, श्रद्धा नाही, तोपर्यंत आमची पूजा करून काहीही उपयोग होणार नाही. तुमचे कर्म हे नेहमी चांगले असले पाहिजे. तुमची नियत ही साफ पाहिजे. तुमच्या मनामध्ये कोणाविषयी बदलायची भावना नसली पाहिजे. तुमचे कर्म हे प्रामाणिक पाहिजे. लक्षात ठेवा, रामाने जेव्हा रामाचे युद्ध हे रावणासोबत चालू होते, तेव्हा रावण रोज रामाचा चेहरा पाहायचा, पण त्याने त्याचे चांगले झाले नाही. तो युद्ध हरलाच. तसेच वरवरती देवासमोर हात जोडून काहीही उपयोग नाही. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. देव तुम्हाला कधीच पावणार नाही. तुमच्या कर्मावर सर्व काही अवलंबून आहे. तुमच्या कर्मामुळे इतर लोक सुखी असतील तर नक्कीच देव तुम्हाला सुद्धा काही कमी पडू देणार नाही. पण लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे प्रामाणिक असले पाहिजे. दुसऱ्याला फसवून तुम्ही कधीच सुखी राहत नाही. दुसऱ्याला दुःख देऊन तुम्ही आज सुखी राहाल, पण आयुष्यात कधीतरी तुम्हाला ते फेडावेच लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा, रोज देवाची पूजा करून, उपवास करून काहीही उपयोग होत नाही. त्यासाठी मनामध्ये देवाविषयी श्रद्धा असली पाहिजे आणि आपल्या कृतीतून ती दिसलीसुद्धा पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात, अरे देवाच्या पुढात पैसे टाकले म्हणजे देव पावत नसतो, तुमच्यावर कृपा करत नसतो. त्यासाठी देवाच्या पुढात भक्तीच्या राशी ह्या ओताव्याच लागतात. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही दानपेटीत पैसे टाकले, देवाला हार घातला म्हणजे आता देव तुम्हाला पावेल, तुमच्यावरती खुश होईल, तर ते साफ चूक आहे. अशा प्रकारे कधीच देव तुम्हाला पावणार नाही. असे जर असते तर श्रीमंत माणूस हा नेहमी सुखीच राहिला असता. त्याला आयुष्यात काहीच दुःख नसते. पण लक्षात ठेवा, देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनात देवाविषयी भक्ती ही असलीच पाहिजे, श्रद्धा असलीच पाहिजे. इतरांविषयी आपल्या मनात नेहमी करुणा असली पाहिजे. दुसऱ्याच्या विषयी मनात कधीच वाईट भावना आली नाही पाहिजे. देवाच्या पुढात निस्वार्थ भक्तीच्या राशी टाकल्या तर आणि तरच देव पावतो. त्याशिवाय देव पावत नाही. श्री स्वामी समर्थ.